हॅलो हाय नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर खूप दिवसानंतर तुम्ही माझ्या तोंडून हे शब्द ऐकला असेल, कारण बऱ्याच दिवसापासून मी काही ब्लॉग व्हिडिओ बनवत नव्हते। तर म्हटलं आजपासून सुरुवात करूया, होम टूरपासून सुरुवात करणार आहे मी। उद्यापासून कोशिश करणार आहे की हफ्त्यामध्ये 1-2 तरी ब्लॉग व्हिडिओ बनवूया मी म्हणून, कारण शॉर्टच होत आहेत सध्या। तर चला मग सुरू करूया। जास्त लेट नाही करते मी, तुमचं काही जास्त लेट नाही घेणार। तर हे आहेत पायऱ्या, जे की आम्ही फर्स्ट फ्लोअरवर राहतो म्हणून इथूनच यावं लागतं। तर इथं जे खाली शू रॅक दिसतो ना, तिथं माझं शू रॅक आहे, मी खालीच ठेवून दिलेलं आहे। नवे जुने सगळे शू चप्पल वगैरे सगळे त्याच्यातच असतात आमचे। तर हे आमचं पूर्ण फ्लोअर आमच्यासाठीच आहे एवढं। तर इथं ड्रम आहे आणि इथं वायपर वगैरे जे काही वस्तू असतात ते सगळे मी इथं ठेवून देते। आणि त्यानंतर हे आमचं एक्स्ट्राचं डोर आहे, जे की आम्ही खोलत नाही जास्त करून। आणि इथं माझं छोटंसं मनी प्लांट आहे आणि इथं तुळस आहे, जे की मी परवाच लावलेली आहे। याआधी मी तिथं ओनरचेच होते, तर तिथं त्यांच्याच तुळशीला पूजा करायची म्हणून इथं लावलेली आहे। आता सध्या आलेली आहे तेवढी काही दाट नाही। ह्याला आता मी वृंदावन आणणार आहे, तोपर्यंत ते त्याच्यातच राहील। त्यानंतर इकडं आहे वॉशरूम। तर हे मेन डोर आहे, जास्त करून मी हेच ओपन करत असते। इथं छोटीशीच बाल्कनी आहे, बघू शकता तुम्ही, एवढंच जागा आहे पुढे। पूर्ण बाहेरून असं काय दिसतो, हेच हॉल आहे। मग इकडे साईडला मी छोटंसं असं ड्रेसिंग एरिया बनवलेला आहे। हे माझा आरसा आहे आणि त्याचसोबत इथं हे सगळे वस्तू ठेवून दिलेत मी इथं। हेच ते डोर एकदम क्लोजच आहे म्हणून त्याची काही खोलायची गरज पडत नाही। इथं आहे माझी मशीन आणि इथंच माझं काम होत असतं। आणि या खिडकीवर माझं ऑइल वगैरे जे काही हुक्काचा डबा वगैरे पण कधी कधी असतो। नंतर इकडे एक घडी लावलेली आहे, एकदम बल्बच्या खालीच आहे। हे इकडं मी एक साईडला असं मी स्वतःच बनवलं, म्हणजे खूप खाली खाली वाटत होतं, त्यामुळं मी माझ्याकडे हे काच होता तर त्याचा असं यूज करून घेतलेला आहे मी इथं। त्यानंतर हे जी घोड्याची फ्रेम आहे ना, तुम्ही अगर म्हणजे आधीपासून व्हिडिओज बघत असाल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे की मी मिशोवरून मागवलं आहे म्हणून। तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी देऊन टाकेल। हे झाडं वगैरे तर मी ऑफलाईनच घेतलेले आहेत। तर असं काही कोपरा हे करून ठेवलं आहे। आता हे तर टेलर म्हणल्यावर असे काही गोष्टी असतातच, ह्याच्यामध्ये सगळे माझे शिवायचे कपडे असतात, ते मी इकडं असं साईडला ठेवून देते। त्यानंतर हे शोकेस मला खूप जास्त आवडतं माझ्या ह्या घरातलं। आता खाली काही मी नॉर्मल टाईमला काही ठेवत नाही आणि वरीही नॉर्मल चीजच असतात। जास्त म्हणजे सण वगैरे असलं तर काही काढून ठेवते, कारण खूप ठेवायला काही नाही, पण साफ करता वेळेस खूप कंटाळा येतो आणि रोज रोज साफ करणं काही होत नाही आणि अशा गोष्टींना साफ केलं तरच छान वाटतात। त्यामुळं मग असं सिम्पलच चीज ठेवलेले आहेत मी तर। आता हे झाडं वगैरे मी सणावाराला असं चेंज करून टाकते, हे काढून दुसरे आहेत ते लावते। त्यानंतर इथं एक छोटीशी फ्रेम आहे, जे की आमच्या घरच्या 4 लेकरांची आहे, म्हणजे माझ्या जावच्या 2 लेकरांची आणि आमच्या 2 लेकरांची, जे बचपनपासूनचे फोटोज आहेत त्याच्यामध्ये। त्यानंतर ह्या साईडला हे 2 फोटोज लावलेत मी। त्यानंतर हे बेडरूम आहे, जे की आम्ही असंच यूज करतो, फक्त सामान ठेवण्यासाठीच। आता तुम्हाला वाटत असेल की हे सगळं काय सामान आहे म्हणून, तर हे आहे माझं शॉपचं सामान, जे की मी गेल्या वर्षी एक शॉप टाकला होता, म्हणजे पलीकडल्या वर्षी, तर ते गेल्या वर्षी काढावं लागलं म्हणून काढून टाकलेलं होतं। मग आता ते उरलेलं सामान असंच ठेवून होतं वरे, तर तसं ठेवल्यानं जात नाही म्हणून असं काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून कोणीही म्हणजे कस्टमर वगैरे आले म्हणजे ब्लाऊज वगैरे शू घालायला तर त्यांनी घेऊन जातात कधी कधी। तसं बऱ्यापैकी गेलेलं आहे, आता थोडं बहुतच राहिलेलं होतं। त्यानंतर इथं म्हणजे थोडे लायनिंग्स वगैरे आहेत, जे की मला लागत असतात। आणि हे काय असंच मेसी राहतो, ह्याला काही ठीक करणं माझ्याच्याने होत नाही, कधीतरी करते पण परत तसंच होऊन जातं। लेस वगैरे हे सगळं आहेत। इथं खाली आमचं अंथरूण पांघरूण वगैरे ठेवून दिले मी इथं। हे माझं कपाट आहे। त्यानंतर हे एक आहे, जे की टीव्हीचं टेबल काहीतरी आहे, ह्यांनी आणले होते। मग आम्ही याला कपडे ठेवायलाच केलो, कारण आमची अलमारी काय याला पुरत नाही। यात माझे पूर्ण नवे साड्या आहेत ह्या बॅगामध्ये। त्यानंतर हे जे आहेत ना, हे डेलीवेअरचे आहेत सगळे। आणि इथं आमचं हे सगळं आमचा पसारा आहे, माया लेकीचा, बांगड्या वगैरे जे काही असतात आम्ही घालतो ते कधी सणावाराला ते सगळे। आणि या बकेटात पूर्ण काचेचे बांगडे आहेत आमचेच, जास्त करून माझेच, अवनीचे काही जास्त नसतात। तर असं होतं माझं हे रूम।
हे सगळं पण वरी पण पूर्ण दुकानचं सामान आहे, त्यामुळे हे रूम खूप जास्त मेसी असते जास्त वेळा. तर तसं तर मी एवढं क्लीन करून ठेवतेच. आणि हे एक रिंग लाईट आहे जे की मी घेतली होती, पण कधी पण काढून यूज करत नाही, मला खूप कमी वेळा यूज करते. आणि इकडं हे पण शॉपसाठीच घेतलेलं होतं ते सगळं. आणि त्यासोबत हे लेकरांचं स्टडीचं जे काही असतं त्यांचं ड्रॉइंग वगैरे करून उरलेले सामान ते असंच टाकून देतात त्याच्यामध्ये. हेही शॉपमधलंच आहे, आम्ही स्टेशनरीचं पण आयटम ठेवलं होतं. आता हे बघा, हे सगळे शिवून ठेवलेले कपडे आहेत आणि कोणीच घेऊन जात नाही. जवळपास 1 वर्ष झालं. तर तुम्ही पण टेलर असाल तर मला नक्की कमेंट करा, तुमच्यासोबत पण असं होतं का. त्यानंतर आता हे झाल्यानंतर आता इकडं साईडला दरवाजाच्या ह्या बाजूला जसं माझं फ्रीज ठेवून आहे आणि त्याच्याच मागे असं मी कॅलेंडर लावून दिलेलं आहे. त्याच्यासोबत माझे कुलूपं वगैरे तिथंच ठेवून देते मी. त्यानंतर आता हे माझं किचन, जे की जास्त वेळा मी इथंच राहते, जास्त करून हे चीजच यूजफुल आहे. त्यानंतर हे माझं देवारा आहे, तुम्हाला माणसंच दाखवते, तिकडून जागा नाही दाखवायला. आणि ते देवाऱ्याच्यावरही पूर्ण असं जे काही देवाचं सामान असतं ते सगळं असं मी बरोबर ठेवून देते. हे माझं कृष्णाचं स्पेस आहे खाली, आणि त्याच्याखाली असं देवाचं पाणी वगैरे सगळं राहतं, म्हणजे व्यवस्थित आहे. काही असं अलीकड पलीकड ठेवावं लागत नाही, सगळं ह्याच सेल्फमध्ये येऊन जातं. अशी काही माझी पूजा होती आज. मार्गशीर्ष म्हणते मी, पुस महिन्याचा रविवार आहे ना, तर आज छान असं देव वगैरे घासून पूजा केलेली होती. किचनच्या ह्या साईडला इथंच प्लग आहे, तर काढावं वगैरे लागत नाही. किचन वाट्यावर काही प्लग वगैरे नाही म्हणून मी मिक्सी इथंच ठेवून दिलेली आहे. त्यानंतर हे माझं रॅक आहे, छोटंसंच आहे, जास्त काही मोठं नाही, कारण मी हे इथं आल्यावरच घेतले होते. फक्त जे काही स्टीलचे भांडे दिसतात ना, छोटे छोटे प्लेट वाट्या वगैरे डबे वगैरे, ते सगळंच मी गावाकडून आणलं होतं. बाकी सगळं इथंच घेतलेलं आहे. अलमारी फ्रीज सगळं लग्नातलं दिलेलं सगळं गावाकडंच आहे, इथं काही आम्ही आणलेलं नाही. पूर्ण किचन असं काय दिसतो. तर हे खाली पूर्ण बकेटं आहेत, जे की मी तांदूळ, गहू, ज्वारी असं सगळं ठेवत असते ह्याच्यामध्ये. इकडं सिंक आहे माझं, आणि हे मिशोवरूनच मी ऑर्डर केलं होतं हे सगळं ठेवण्यासाठीच. तर मस्त असं इथं पूर्ण वट्टा आहे, एवढा एल टाईपचा आहे, जास्त मोठं नाही जास्त छोटंही नाही. इकडे हे सगळे डबे आहेत, हे डेली तर हेच जास्त लागतं. ह्याच्यामध्ये फक्त डाळी वगैरे, साबुदाणा हे असलं काही असतं. पूर्ण स्पेस खूप जास्त आहे, कारण मला एकदम भारी वाटतं इथं. कारण जास्त रेंटच्या घरामध्ये असं जेवढं स्पेस राहत नाही किचनमध्ये वगैरे, पण इथं खूप छान मिळालेलं मला. इथं मी छोटंसं असं काचेचे कप वगैरे ठेवलेले आहेत, जे की म्हणजे कोणी आलं तर बाहेर जाऊन आणायला नको म्हणून सगळं इथंच ठेवून दिलेलं आहे. इथं लेकरांचे छोटे छोटे टिफिना वगैरे असतात, आणि हे आपले रोजचे भांडे असतात. ही आज रविवारची पूजा झाली होती तर ते इथंच आहे. आता इथं खाली पाणी वगैरे असतं रोजचं माझं पियाचं, पाण्याचे भांडे वगैरे ठेवते मी. आणि इकडं खाली पण असं तरकारीचं स्टँड वगैरे आहे. झालं. मचांवर पण बकेटच आहेत, जे की मी एक्स्ट्राचं सामान देवाचं काही असतं ते सगळं घालून ठेवते. म्हणजे समया वगैरे सगळं असं माझं मचांवरच असतं, जास्त करून मी काही खाली वगैरे काढून ठेवत नाही. असं खूप छान असं एवढंच छोटंसंच आहे, पण खूप मस्त आहे घर माझं. मला तरी खूप जास्त आवडतो, कारण रेंटनं असे घरं मिळणं खूप मुश्किल आहे. नाही तर असं काही होता माझं घर. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा, आणि आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि कुठं काही चेंजेस वगैरे असतील, म्हणजे काही तिथं ठेवणे इथं ठेवणे असं असेल तर ते पण मला नक्की कमेंट करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय.